संभाजी महाराजांचा जय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा जय असो, छत्रपती संभाजी स्मारकाच्या कामात प्रचार करणाऱ्या पालिकेचा छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय? छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकात भ्रष्टाचार करणाऱ्या महापालिकेचा धिक्कार असो, धिक्कार असो. जय भवानी, जय भवानी. छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकात भ्रष्टाचार करणाऱ्या महानगरपालिकेचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात भ्रष्टाचार करणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा, या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? एकनाथ शिंदेचं करायचं काय? अजित पवारांचं करायचं काय? महापालिका आयुक्ताचं करायचं काय? उपस्थित सर्व भावांनो आणि बहिणींनो, आज या ठिकाणी आपण स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचं भव्य स्मारक आणि 100 कोटी रुपयाचा पुतळा मोशी या ठिकाणी उभारण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या प्रशासनाने आणि येथील राज्यकर्त्यांनी घेतला. हा पुतळा बसवत असताना सुरुवातीची जी जागा आहे ती जागा निवडण्यात आली. त्या ठिकाणी जवळपास 6.5 कोटी रुपये खर्च करण्यात आला. मात्र ती जागा या पुतळ्यासाठी योग्य नाही अशा प्रकारचा निर्णय घेऊन ती जागा बदलण्यात आली आणि मोशी या ठिकाणी जे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र त्या ठिकाणी भरतं त्या ठिकाणी हा पुतळा उभारण्याचा निर्णय करण्यात आला. या पुतळ्याचा काम होत असताना या पुतळ्यावरती कोट्यावधीचा खर्च होतोय. दुसऱ्या बाजूला पहिला चौथारा या पुतळ्यासाठी उभारला, त्यासाठी 6.5 कोटी रुपये खर्च केला. आता दुसऱ्या जागेत देखील त्या ठिकाणी चौथाऱ्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर पुतळ्याचं जे काम आहे ते दिल्ली गाझियाबाद या ठिकाणी प्रख्यात शिल्पकार राम सुतार आणि त्यांचे चिरंजीव अनिल सुतार यांच्या माध्यमातून गाझियाबाद या ठिकाणी त्या पुतळ्याचं काम सुरू आहे. 1.5 वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे काही भाग बनवण्यात आले. त्यामध्ये पायाचा भाग सुरुवातीला बनवण्यात आला. छत्रपती शंभूराजांच्या पायाच्या मोचडीचा भाग या ठिकाणी 1-1.5 वर्षापूर्वी आणून मोशी या ठिकाणी तो ठेवण्यात आला आणि त्या ठिकाणी हा पुतळा ठेवलेला असताना त्या मोचडीच्या भागाला जे काही भाग विभाग त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत त्याला तडे गेलेत, त्याला चिरा पडल्यात, तो अतिशय विदारक अवस्थेत आहे. त्या ठिकाणी प्रचंड गवत वाढलेलं आहे. त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं सांडपाणी या पुतळ्याच्या भोवती जमा झालेलं आहे. अशा प्रकारच्या विदारक अवस्थेमध्ये त्या ठिकाणी तो पुतळा त्या ठिकाणी पुतळ्याचं काम सुरू आहे. त्या ठिकाणचे आमदार, त्या ठिकाणचे नगरसेवक, त्या ठिकाणचे पदाधिकारी, महापालिका आयुक्त, त्यांचं प्रशासन याच्याकडे त्यांनी सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे. आणि म्हणून आमचं स्पष्ट मत आहे की स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे संभाजीराजे यांचा घोर अपमान या महानगरपालिकेच्या प्रशासनाने आणि इथल्या राज्यकर्त्यांनी केलेला आहे. तसेच या पुतळ्यामध्ये गैरकारभार आणि भ्रष्टाचार झालाय असा संशय देखील आमच्या मनात आहे. आणि म्हणून हे पुतळा होत असताना आपण नुकतीच मालवण या ठिकाणी, राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये महाराष्ट्र शासन
मुख्यमंत्री त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भ्रष्टाचारामुळे त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अनैतिक पुतळा बनवला गेला. त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि 8 महिन्यामध्ये तो पुतळा पडला. त्या ठिकाणी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रशासन करते यांच्या उपस्थितीत 8 महिन्यापूर्वी हा पुतळा त्या ठिकाणी उभारला आणि 8 महिन्यात हा पुतळा पडला. हा पुतळा पडला नाही तर महाराष्ट्राची अस्मिता पडली, महाराष्ट्राचा स्वाभिमान त्या ठिकाणी दुखावला गेला. संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनकाळात हा 100 फुटी पुतळा आहे. मालवणचा पुतळा 28 फुटी होता, हा 100 फुटी पुतळा आहे. त्याच्या पायाच्या मोजणीला त्या ठिकाणी मोजणीला तडे गेले. हा पुतळा जर भविष्यात उभारला गेला आणि हाच प्रकार जर आपल्या शहरात घडला तर महाराष्ट्रात हाहाकार उडेल. आणि म्हणून त्या काळजीपोटी आजचं आपलं आंदोलन आहे. हा पुतळा भव्य दिव्य व्हावा, ह्या पुतळ्याचं काम भ्रष्टाचार विरहित व्हावं, या पुतळ्याचं काम दर्जेदार व्हावं, हा पुतळा चिरस्थायी कायमस्वरूपी टिकावा अशा पद्धतीचा व्हावा, अशा प्रकारची आपली आग्रही मागणी आहे. आयुक्त या ठिकाणी पाठीशी घालण्याचं काम करतात, आयुक्त सपशेल खोटं बोलतात आणि आपल्याला ते समाजकंटक म्हणून संबोधतात. खरं समाजकंटक या पुतळ्यामध्ये सहभागी असणारे अधिकारी, आयुक्त, इथले राज्यकर्ते आहेत असं या ठिकाणी मला म्हणावं लागेल. आपण तीव्र शब्दात निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहोत. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. छत्रपती संभाजी महाराजांचं जय असो, छत्रपती संभाजी महाराजांचं जय असो. छत्रपती संभाजी स्मारकांच्या कामात प्रचार करणाऱ्या पालिकेचं आज यादन करतो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आणि सर्वच तमाम महामानवांना, महानायकांना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मी सर्वप्रथम या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. त्याचं कारण आता भापकर साहेबांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितलेलं आहे, त्याची पुनरावृत्ती मी करणार नाही. परंतु या ठिकाणी एक गोष्ट या ठिकाणी निदर्शनास आलेली आहे की पहिल्यांदा एक जागा निवडली, त्या ठिकाणी 5.5-6 कोटीचा खर्च केला. महानगरपालिकेच्या हद्दीतील करदात्यांच्या पैशाचा या ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचार केला, त्या पैशामध्ये नुकसान केलं. ती भरपाई सर्वप्रथम आयुक्तांकडून वसूल केली गेली पाहिजे अशी या ठिकाणी सर्व आंदोलकांच्या वतीनं आणि शंभूप्रेमी नागरिकांच्या वतीनं मागणी करतो. त्याचप्रमाणे आता एक लाजिरवाणी गोष्ट, आपल्याला मान खाली घालायला लागण्यासारखी गोष्ट सांगितली भापकर साहेबांनी की त्या ठिकाणी अस्वच्छ जागा, गवत वाढलेलं, सर्वत्र घाण बाजूनं आसपास मैला वाहतोय आणि अशा ठिकाणी ते संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे बनवलेले पार्क ठेवलेले आहेत. या ठिकाणी मी त्या प्रशासनाचा आणि तिथल्या संबंधित राज्यकर्त्यांचा सुद्धा या ठिकाणी निषेध करतो. कारण कुणाचंच लक्ष नाही, कुणाचाच वचक नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघंही यांचा या ठिकाणी निषेध करतो आणि त्यांच्याकडे मागणी करतो की या ठिकाणी सर्वस्वी या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त या ठिकाणी ह्या गोष्टीला जबाबदार आहेत. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचं आमचं आराध्य दैवत त्यांचा अपमान केलेला आहे. त्यांच्यावरती ताबडतोब गुन्हा दाखल करावा आणि त्यांना निलंबित करावा, अन्यथा अथवा त्यांची या ठिकाणाहून 48 तासाच्या आत बदली करावी अशी या ठिकाणी मागणी करतो. आणि पुन्हा एकदा प्रशासनाचा या ठिकाणी धिक्कार करतो, निषेध करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय जिजाऊ. सर्वप्रथम ह्या शासन प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो. एक गोष्ट लक्षात घ्या, शासन प्रशासनाने छत्रपती संभाजी महाराजांचा देह तुकडे तुकडे झालेला जोडणारा हा समाज कदापि छत्रपती संभाजी महाराजांच्या मुजरीला गेलेला तडा सहन करणार नाही. हे या शासनाने आणि प्रशासनाने समजून घ्यावं. मला एक प्रश्न पडतोय की हा मुजरीला तडा जातोच कसा? एवढा जर शासन प्रशासन पैसा खर्च करतोय कोट्यावधी रुपयाने, चबुतरा बांधायला कमीत कमी किती 6.5 कोटी पहिल्यांदा, आणि हे वेगळे म्हणजे असे 2-2
तर पहिला प्रश्न उपस्थित राहिला, जो काही गावडे नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला रोड बांधायचा अनुभव आहे, त्याला पुतळा बांधायचा तुम्ही कसं काय कॉन्ट्रॅक्ट दिलं? सुतार तर हा थर्ड पार्टी आहे, खूप लांबचा व्यक्ती येतो. तर ह्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट दिलं, ह्या माणसाचे लागेबांधे कोणाबरोबर आहे ते तपासलं पाहिजे, ह्या माणसाचे बँक ट्रान्झॅक्शन तपासले पाहिजेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या पुतळ्याचं जे मेटल आहे, मेटल कास्य हे दोन पद्धतीचं असतं. एक पहिलं कास्य जे आहे ॲल्युमिनियम कास्य आणि दुसरं आहे फॉस्फरस कास्य. फॉस्फरस कास्य 500 ते 600 रुपये किलोनी येतं आणि ॲल्युमिनियम कास्य जे आहे ते 200 ते 300 रुपये किलोनी येतं. तर त्या पुतळ्यात जे वापरलेलं कास्य आहे असा आमचा विश्वास आहे, ते ॲल्युमिनियम कास्य वापरलेलं त्याची तपासणी व्हावी, लॅब टेस्ट व्हावी आणि इथल्या जे कोणी संबंधित अधिकारी असतील, शासनकर्ते, प्रशासन असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे, ही समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही मागणी करतो. यानंतर धम्मपाल यांना विनंती. छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा. मागील काही दिवसांपूर्वी या महापालिकेचे खोटारडे सिंह म्हणजे शेखर सिंह यांनी सांगितलं की छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं योग्य असं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि ते योग्य अशा ठिकाणी ठेवलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे आमचे शहराध्यक्ष तुषारभाऊ कामटे यांनी थेट ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक जे शिल्प ठेवलेलं आहे त्या ठिकाणाची जाऊन पाहणी केली, तर त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला पूर्ण होण्याच्या आतच तडे गेलेले आहेत हे त्यांनी दाखवून दिलं. त्याचबरोबर ते स्मारक ज्या ठिकाणी ठेवलेलं आहे ते स्मारक एक अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त असलेल्या परिसरामध्ये ते स्मारक शिल्प ठेवलेलं आहे. त्या शिल्पाच्या अवतीभोवती गवत वाढलंय, त्या ठिकाणी सांडपाणी आहे. अशा अशुद्ध जागेवर महाराजांचं शिल्प ठेवून महाराजांचा अपमान या महापालिकेने आणि स्थानिक आमदारांनी केलेला आहे. हे शिल्प भ्रष्टाचाराने पोखरलेलं दिसतंय. या शिल्पाच्या माध्यमातून भ्रष्टाचार करण्याचा धनेश्वरच्या माध्यमातून काम करताना दिसतंय. हे धनेश्वरचे बिल्डर कोण आहेत याचा तपास आणि याचा खुलासा आयुक्तांनी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना दिला पाहिजे. हे धनेश्वर बिल्डरच्या माध्यमातून शिल्पाचा जो अपमान होतोय तो आम्ही कदापि सहन करणार नाही. महाराष्ट्रामध्ये मालवणच्या ठिकाणी भव्य शिल्प पडलं का पाडलं गेलं हे भाजपनी खुलासा केला पाहिजे. एवढा मोठा अपमान शिवाजी महाराजांचा झाला असताना या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमच्या शंभू राजांच्या शिल्पाचा अपमान होतोच कसा याचा खुलासा आयुक्तांनी केला पाहिजे. आणि आयुक्तांना जर या शहरातील दादाचं ऐकायचं असेल, जर ते दादाचे कार्यकर्ते झालेले असतील तर त्यांची उचल मागणी या ठिकाणी झाली पाहिजे. या शिल्पाचा होणारा अपमान महाविकास आघाडी कदापि सहन करणार नाही. या ठिकाणी मी स्थानिक आमदार त्याचबरोबर विकासक धनेश्वर बिल्डर असतील आणि त्याचबरोबर महापालिका आयुक्त असतील यांचा मी जाहीर निषेध करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम. छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आज या ठिकाणी या निषेध आंदोलनासाठी आपल्या निषेधाची सुरुवात करत असताना सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे संपूर्ण तमाम हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो. मागील काही दिवसांपासून, मागील काही काळामध्ये संपूर्ण देशामध्ये राजकारणाला लांछन लागेल अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये भाजपच्या नेत्यांकडून सुरू आहे. मग ते शासकीय यंत्रणांचा गैरवापर करत, दडपशाही करत स्वपक्षामध्ये त्यांना घेणं असेल, त्यांना दमदाटी करणं असेल, दहशत करणं असेल, नागरिकांमध्ये जातीय मुद्द्यांवरून भांडणं लावणं असेल आणि आता
निवडणुका समोर आल्यानंतर समाजामध्ये जातींमध्ये राजकारण करण्यासाठी महापुरुषांच्या प्रतिमा, स्मारके यांचा आधार घेत नागरिकांच्या भावनांशी खेळ करण्याचं काम या भाजप सरकारने सुरू केलेलं आहे. सर्वप्रथम मी त्यांच्या या असल्या नालायक वृत्तीचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो. आपण पाहिलं की सिंधुदुर्ग मालवणमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची त्या ठिकाणी ज्या पद्धतीने दुर्घटना झाली, या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करत वास्तविक पाहता संपूर्ण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने राजीनामा देणं आणि त्या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई करणं हे अपेक्षित असताना उलट मुजोरी करत, शिवद्रोह करत, वाऱ्याचा वेग, नौदलाची जबाबदारी, तांत्रिक बिघाड, नटबोल्ट अशा फालतू गोष्टी समोर आणून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. ज्यांना छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करता येतं, त्यांना शिवछत्रपतींच्या विचारांचं स्वरूप धारण करणे सोडा, पण त्यांच्या रूपाचं जतन सुद्धा करता येत नाही, अशा माणसांच्या हातामध्ये महाराष्ट्र सुरक्षित आहे का? तुमच्या माझ्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य सुरक्षित आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतोय. भोसरीमध्ये मोशी येथे नुकताच असा प्रकार घडला. आता भापकर साहेबांनी सविस्तर सांगितलंय की त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या मोजडीतच रूप असणारी प्रतिमा उभी करत असताना ती मोजडीला सुद्धा निकृष्ट दर्जाचं काम करून पैसे खाण्याची वृत्ती ज्यांची आहे, त्यांनी त्या ठिकाणी त्या स्मारकाला, प्रस्तावित स्मारकाला सुरुवात करतानाच नागरिकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. तुमची योग्यता नसेल, तुमची पात्रता नसेल, तुम्हाला केवळ भ्रष्ट आचरण करण्याचा नतद्रष्ट स्वभाव तुमचा असेल, तर येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवा, महापुरुषांच्या स्मारकामध्ये पैसे खाणाऱ्यांना पराभवाच्या रक्ताच्या उलट्या केल्याशिवाय या निवडणुकांमध्ये नागरिक गप्प बसणार नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांची ज्या वेळेला क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली, त्यावेळेला त्यांच्या तुकड्यांना देखील कोणी हात लावायचा नाही असं फरमान त्या औरंगजेब नावाच्या शासनकर्त्यांनी काढलं. त्यावेळेला त्यांच्या त्या छिन्न विछिन्न झालेल्या मृतदेहाचे तुकडे शिवण्याचं काम हे दलित समाजातील आमच्या सर्व समाज बांधवांनी तात्कालीन केलेलं. शिवरायांप्रती, संभाजी महाराजांप्रती आमची आस्था, निष्ठा ही आगाध आहे आणि अशा प्रकार जर होत असतील तर लक्षात ठेवा, मोठं आंदोलन, मोठं प्रक्षोभ त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. महापालिका आयुक्तांचं डोकं ठिकाणावर नाही. प्रशासकीय कालावधी जेव्हापासून सुरू झाला, प्रशासन राज, तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या प्रत्येक निर्णयाची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. सत्ताधाऱ्यांनी आपल्या बगल बच्चांना खुर्चीवर बसवायचं, त्यांच्या मार्फत प्रशासकीय कारभार चालवायचा आणि अशा पद्धतीने महापुरुषांच्या पुतळ्यांची देखील जर अवहेलना होत असेल, टाळाटाळ होत असेल, दुर्लक्ष केलं जात असेल, तर तुम्हाला या सत्तेमध्ये राहण्याची तुमची लायकी नाही, ही जनभावना आज व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो. अधिक मी बोलणार नाही, पण यानंतरच्या काळामध्ये स्मारकाचा कण आणि कण हा किती शुद्धतेने आणि किती परिपक्वतेने होत आहे हे आम्ही पाहणार आहोत. याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. संविधान भवन नावाची एक संकल्पना त्यांनी आणली दादा भोसरी मतदारसंघामध्ये. संविधान भवन त्या ठिकाणी त्यांना निर्माण करायचे. त्या संविधान भवनाच्या नावाखाली आता किती पैसे खायचे आहेत हे देखील आपल्याला जागरूकपणे मनोज दादा सर्वांना पाहावं लागणार आहे. जागरूक झालेला आहे समाज, जागरूक झालेली आहे जनता, आणि जे जे या ठिकाणी पैसे खाण्याचा धंदा करण्यासाठी राजकारणामध्ये आलेत त्यांना त्यांचं जागा दाखवण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत. यापेक्षाही अधिक तीव्रतेचे आंदोलन या पुढील काळात होतील. एवढाच इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना द्यायचा आहे की जनाची नाही मनाची तरी राखा. ज्यांनी या देशाला, या राज्याला स्वाभिमान शिकवला, त्यांचं स्मारक बनवताना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी असं वर्तन करावं हे अपेक्षित नाही. जनता तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही कुठं कुठं काय काय करून ठेवलंय हे सगळं येणाऱ्या काळामध्ये पुढे येईल आणि तुमचा पराभव झालेला आहे हे त्या मोजडींनी सिद्ध केलेलं आहे. त्याचा निकाल लवकरच आपल्या सर्वांच्या समोर येईल असं आज बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. यानंतर धनाजी येळकर पाटील यांना मी विनंती करतो की मनोगत.
राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराय, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना माझा मानाचा मुजरा आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व शंभूप्रेमी मित्रांनो आणि बांधवांनो, आत्ताच आपण या 8 दिवसापूर्वीचाच विषय आहे. सिंधुदुर्गमधील मालवणमधील घटना आणखी शांत होते न होते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कुठल्या पद्धतीने उभा केलं गेलं आणि ते स्मारक अवघ्या 8 महिन्यामध्ये कोसळलं. मित्रांनो, ते फक्त स्मारक कोसळलं नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान आणि आपल्या अस्मितेला हात तडा गेलेला आहे. एकीकडे याच भाजपच्या सरकारनं सत्तेवर येत असताना छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आणि चला देऊ मोदींना साथ अशा घोषणा करत हे भाजपचं सरकार सत्तेत आलं. परंतु या सरकारला छत्रपतींचे विचार तर सोडा, महापुरुषांचे विचार तर सोडा, या हरामखोर सरकारला या आमच्या महापुरुषांचे स्मारक सुद्धा या लोकांना नीट उभा करता येत नाही, त्यांचं जतन करता येत नाही. याच्यापेक्षा मोठी दुर्दैवाची घटना कुठली असू शकते? याच्यापेक्षा अत्यंत घाणेरडी गोष्ट कुठली असू शकते? या मालवणच्या प्रकरणातून हे अन्य लोकांनी दाखवून दिलं की हे लोक कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये भ्रष्टाचार करू शकतात. आतापर्यंत आपण ऐकलं होतं हे नाल्यातले पैसे खाऊ शकतात, हे गटारातले पैसे खाऊ शकतात. एवढंच नाही तर हे सेफ्टी टँक जे बांधले जातात, लोकांची घाण ज्या पद्धतीने काढली जाते, अशा या संडास मधले सुद्धा पैसे खाणारी ही औलाद आहे. या औलादीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला. म्हणजे या औलादी किती घाणेरड्या आणि नीच असतील हे आता विचार करायची वेळ आलेली आहे. आणि या अशा औलादींना, या अशा औलादी कोण आहेत? तर या सगळ्या औलादी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीच्या या सगळ्या औलादी आहेत. ज्या कृष्णा भास्कर कुलकर्णीनं छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार केला आणि तो वार दाखवण्याचं काम त्याच्या आपटे नावाच्या त्याच्या नाजायज औलादीने दाखवला. आणि त्या आपटेला काम देण्याचं प्रकार, त्या काम देण्याचं काम, त्या कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम जी त्याच विचाराची मनु विचाराची आणि याच भास्कर कुलकर्णीच्या विचाराची त्यांची औलादी म्हणजे हत्याचं सरकार, सत्तेत बसलेलं सरकार या लोकांनी दिलं. आणि मित्रांनो, आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा कोसळला आणि अत्यंत वाईट असा हा प्रसंग घडला आणि तमाम हिंदुस्थान आज पेटलाय. तरी त्यांना सुद्धा मुख्यमंत्र्याकडनं असेल, या कामातून गेलेल्या गृहमंत्र्याकडनं असेल, या विषयाचं राजकारण करू नका असं वारंवार सांगितलं जातंय. अरे हरामखोरांनो, ते राजकारण नाही, तो आमच्या स्वाभिमानाशी, आमच्या नीतिमत्तेशी, आमच्या काळजाचा, आमच्या बापाचा अपमान आहे. आणि आमच्या बापाचा जर अपमान तुम्हाला राजकारण वाटत असेल तर ते राजकारण नाही, आणखी त्याच्या पुढे जाऊन आम्ही काम करू. आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला त्याची जागा दाखवण्याचं काम आम्ही नक्कीच करू. परंतु हे करत असतानाच मालवण मधला आणखी प्रकरण गरम असताना, तिथली एवढी मोठी चूक झाली असताना, मित्रांनो, आज
आपल्या मोशीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा 100 फुटी पुतळा आपण उभा करतोय. हा सर्व महाराष्ट्राचा देशाचा स्वाभिमान आहे. या महापुरुषांचे स्मारक मंच आमच्यासाठी विचार आहेत, आमच्यासाठी प्रेरणा आहेत. आणि हे स्मारक उभा करत असताना शेकडो कोटी त्या कामामध्ये खर्च करून सुद्धा जर ते काम चांगल्या पद्धतीने होत नसेल, त्याच्यामध्ये सुद्धा जर भ्रष्टाचार होत असेल, महापुरुषांच्या जर कामामध्ये भ्रष्टाचार होत असेल, त्याचं कालचंच एक त्या स्मारकाचं वेगवेगळे सुटे पार्ट आहेत. आणखी स्मारक उभं झालं नाही. उभं झालेलं नसताना सुद्धा त्या स्मारकाच्या त्या भागाला तडे जातात. त्या काश्याचं वापरणारं मटेरियल, त्या काश्याच्या मटेरियलला जर तडे जात असतील, म्हणजे हे किती निकृष्ट दर्जाचं काम आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याच्या अगोदरच त्यांच्या मोजणीला तडा गेलाय. म्हणजे या लोकांनी दाखवून दिलंय, जर ती छत्रपती संभाजी महाराजांची मोजणी आज त्या मोजणीला तडे गेल्यात. मित्रांनो, असे जर प्रकार घडत असतील तर आपल्या ज्या पायातल्या मोजण्या येतात त्या तुटेपर्यंत फाटेपर्यंत अशा या अवलादींना ज्यांनी काम केलंय, ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलंय, अशा अवलादींना खेटरत तुटेपर्यंत आणलं पाहिजे, असं माझं छावा संघटनेच्या वतीनं माझं मत आहे. कारण अवकातीच ते आहे त्या लोकांच्या. छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभा करत असताना त्यांच्यावरती शेकडो कोटी खर्च केले जात असताना एवढी मोठी अमाऊंट खर्च झालीच पाहिजे, ह्याच्यापेक्षा जास्त झाली तरी हरकत नाही. परंतु ते करत असताना तुम्ही जर त्याच्यात भ्रष्टाचार करत असाल तर तुम्हाला आता बुटानं मारल्याशिवाय, तुम्हाला जोड्यानं मारल्याशिवाय आता पर्याय नाही. म्हणून या कामामध्ये जे अधिकाऱ्यांचं रिंग असेल, ज्या अधिकारी जबाबदार असतील, जो लोकप्रतिनिधी जबाबदार असेल, अशा सर्व हरामखोर अवलादींचा, अशा सगळ्या खरजुल्या कुत्र्यांचा कार्यक्रम आपण सर्वांनी लावल्याशिवाय पर्याय नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, आतापर्यंत गटारातले पैसे खाऊ द्या, परंतु आता आपल्या महाराजांचा, आपल्या छत्रपतींचा, आपल्या स्वाभिमानाचा, आपल्या अभिमानांचा जर हे अपमान करत असले, आपल्या बापाचा जर अपमान करत असतील, तर हे आता सहन केलं जाणार नाही. या अशा नीच अवलादींना, तो कुठलाही असेल, कुठलाही प्रतिनिधी असेल, या देशाचा कुठलाही मंत्री असेल, अशा लोकांचा कार्यक्रम आता दिवसा लावल्याशिवाय थांबायचं नाही. हे सुद्धा आज या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून मी छावाच्या वतीनं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर गुरव साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. लागेल वाटतं. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः या पुतळ्याच्या संदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त शेखरशे यांचा प्रथमतः जाहीर निषेध करतो. आत्तापर्यंत बऱ्याच वक्त्यांनी या महाराष्ट्रात जी परिस्थिती चालू आहे त्याबद्दल सगळ्याला सांगितलेलं आहे. 2014 नागपूरची जी विषवल्ली या महाराष्ट्रात सत्तेवर आली त्या दिवसापासून या महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बिघडत चाललेली आहे. बऱ्याच लोकांना विसर पडलेला आहे की मागं त्या छिंदमनी अशाच पद्धतीने छत्रपतींचा अपमान केला, त्याचप्रमाणे माजी राज्यपाल कोश्यारी असतील, अशा पद्धतीने अनेक वेळेला आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेला अपमानित करण्याचं काम या राजकीय लोकांनी केलेलं आहे. त्यातच आता हे जे राजकोटचं प्रकरण घडलं, वाढवणचं प्रकरण घडलं, ती अतिशय निंदनीय गोष्ट आहे. आणि त्या निंदनीय गोष्टीचं समर्थन हे आपले दाढी खाजवे हवामान खात्याचे मुख्यमंत्री म्हणतात की वाऱ्याने पडले. अरे वारे मुख्यमंत्री, आणि ते दुसरा एक मंत्री म्हणतो
त्या खेकड्यामुळं आमचं धरण फुटलं. अरे काय आमच्या महाराष्ट्राच्या लोकांची वाईट अवस्था आहे. असली जर नालायक मंडळी आमच्या सत्तेवर असतील अशा पद्धतीनं, पण ही जनता त्यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. आज या पिंपरी चिंचवड शहरात आम्ही अगोदर इशारा देतोय की बाबारो, तुम्ही आमच्या अस्मितेशी खेळू नका. या पुतळ्याच्या प्रत्येक गोष्टीचं स्ट्रक्चर हे झालं पाहिजे, तरच हा पुतळा बसवा, अन्यथा आम्ही हा पुतळा या ठिकाणी बसवून देणार नाही. जर तुम्हाला राजकीय पोळीच भाजायची असेल तर तुम्ही अशा महापुरुषांच्या अस्मितेशी खेळू नका, सर्वसामान्य जनतेच्या लोकांशी खेळू नका. एवढाच इशारा 12 बलुतेदार महासंघाच्या वतीने देतो. याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. तुमचं आमचं नातं काय? अरे तुमचं आमचं नातं काय? ना खाऊंगा ना खाणे दूंगा या खोट्या वल्गना करून लोकांना वेड्यात काढून 10 वर्षापूर्वी सत्तेत आलेलं हे मोदी सरकार आणि फेक नरेटिव्ह देशात कुठलीही घटना घडू द्यात, पण फेक नरेटिव्ह सांगून चुकीच्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम करणारे हे फडणवीस आणि आमचे पालकमंत्री. खरं तर आज या पिंपरी चिंचवड शहरामध्ये दर दिवसाला काही ना काहीतरी अशा घटना घडत आहेत की या शहराचं नाव लौकिकामध्ये आम्हाला मान खाली घालावी लागते. आज सत्ताधारी म्हणून आपली कुठली जबाबदारी आहे की नाही? खाणाऱ्यांना सोबत घेऊन मोदीजी पुन्हा सत्तेत आले. आता या सगळ्या खाणाऱ्यांवर मोदीजी चौकशी लावणार आहेत की नाही हा आमच्या सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. पालकमंत्री जेव्हा म्हणतात की मी कुठलंही चुकीचं काम खपवून घेत नाही, मी चुकीच्या कामाला पाठीशी घालत नाही, मग पालकमंत्र्यांना आमची विनंती आहे की या कामाची आपण चौकशी लावणार आहात का? चौकशी कामी आपल्याला जर यामध्ये निकृष्ट दर्जाचा माल आढळला किंवा निकृष्ट दर्जाचा या पुतळ्यामध्ये वापरणाऱ्या कुठल्याही क्वालिटीमध्ये जर त्यांनी कुठलीही चुकीची कामं केली असतील तर यांच्यावर आपण गुन्हा दाखल करणार आहात का? यांना शिक्षा देणार आहात का? का फक्त शहरामध्ये येणं, गणपतीच्या आरत्या, पक्षाच्या बैठका हेच काम फक्त पालकमंत्र्यांचं नसून या शहरामध्ये घडणाऱ्या प्रत्येक अन्यायाला, या शहरामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का? या सामान्य जनतेच्या माध्यमातून मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. आणि या सत्ताधाऱ्यांना खरंच सत्तेचा माज आला असेल आणि खरं तर आपण मेलेल्या मड्यावरचं लोणी खाण्यामध्ये आपण खूप मस्त आहात, पण आपल्याला येणाऱ्या काळात ही जनता आपली जागा दाखवेल. आणि या आयुक्तांना एक विचारणं आहे, कधीतरी ती AC केबिन सोडा, रस्त्यावर फिरा. रस्त्यावर इतक्या अडचणी आहेत, रस्त्यावर इतके खड्डे आहेत, खड्ड्यात पडून माणसं मरतायत, त्यालाही तुम्ही फेक नरेटिव्ह म्हणताय. रस्त्यावर इतक्या लहान लहान मुलींवर अत्याचार होत आहेत, त्यालाही तुम्ही फेक नरेटिव्ह म्हणताय. मग अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहेत की अशा घटना घडल्या पाहिजेत म्हणजे तुम्ही रस्त्यावर उतराल आणि सामान्य माणसांसाठी काम कराल? आयुक्त साहेब, ती AC केबिन सोडा आणि मोशीमध्ये जाऊन तो पुतळा पहा, त्याची अवस्था पहा. सामान्य माणसाच्या भावना भडकवण्याचं काम जर आपण करत असाल तर नागरिक म्हणून आम्ही या गोष्टीला अजिबात तुमचं सहन करणार नाही आणि तुम्हाला पुन्हा दिल्लीला पाठवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. एवढंच बोलते आणि थांबते. यानंतर तुषार भाऊ कामते आपलं मनोगत व्यक्त करतील. मोशी येथील धर्मवीर संभाजी महाराज त्यांच्या स्मारकामध्ये जो कोट्यवधींचा भ्रष्टाचार झालेला आहे तो महाराजांच्या ज्या स्मारकाचं आपण मोशी येथे खूप टाटामाटात उद्घाटन केलं, त्या भाजपाच्या व त्यांच्या संलग्न पक्षाला मला एकच सांगायचं आहे, ज्या माननीय मोदी साहेबांनी महाराजांचं नाव घेऊन मतं मागितली, त्यांचं स्मारक त्यांनी मानून इथं उभं केलं होतं, तेही स्मारक 6 महिन्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, पडलेलं आहे.
ज्या आपटे ह्या शिल्पकाराने स्मारक बनवलं त्याला 2.5 ते 3 फूट मूर्ती बनवण्याचा अनुभव होता. त्याला तुम्ही 32 फूट मूर्ती बनवण्याचं काम दिलं. त्याच पद्धतीने त्या महानगरपालिकेने धनेश्वर या ठेकेदाराला इथं काम दिलेलं आहे व त्या धनेश्वरनी दिल्लीमध्ये राम सुतार या शिल्पकारांना हे काम दिलेलं आहे. जे प्रख्यात राम सुतार आहेत त्यांना जे काम दिलं का हा संशय आमच्या मनामध्ये आहे. आज तुम्ही पाहिलं असेल गेल्या 2 दिवस आम्ही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तिथं जातोय. तिथं पाणी केले असताना जे कामामध्ये ब्रांझमध्ये आपल्याला हा पुतळा बनवायचा होता काका, ते नक्की ब्रांझ हे 2 पद्धतीत येतं, एक फॉस्फरस व एक ॲल्युमिनियम. त्यातलं कशा कुठल्या मेटलमध्ये आपण ते काम दिलेलं आहे याची चौकशी या महापालिका आयुक्तांनी किंवा निवृत्त आयुक्तांनी केली पाहिजे ही आमची पहिली मागणी असेल. आज शहरामध्ये एवढा मोठा विषय असतानाही जे भाजप असेल किंवा अजित पवार गट असेल किंवा शिंदे गट असेल त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेणं आणि याची चौकशी लावणं अपेक्षित होतं. पण या 2-3 दिवस झाले हा जो अस्मितेचा विषय आहे, जे संभाजी महाराज आपल्या अस्मितेचा विषय आहे त्याच्यामध्ये यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही. उलट अजून एखादी निविदा काढून त्याच्यामध्ये अजून त्या निविदेमध्ये भर टाकतील असा आम्हाला संशय आहे. आज आयुक्त साहेबांना मी या पिंपरी चिंचवड शहरातील पुरोगामी पक्ष असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार असेल, काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव साहेबांची असेल, त्यांच्या वतीने सर्वपक्षीय एक समिती किंवा एक तज्ज्ञांची समिती आपण नेमली पाहिजे व झालेल्या कामाची चौकशी आपण लोकांनी केली पाहिजे. तेव्हा या शहराला न्याय भेटेल. आज 100 फुटी मूर्ती आपण तिथे उभी करत आहोत. तुम्हाला 32 फुटाच्या मूर्तीची देखभाल जमली नाही, तुम्ही 100 फुटी मूर्तीची देखभाल काय करणार हा आमचा पहिला प्रश्न असेल. त्याच पद्धतीने महाराजांचे पाय आज या ठिकाणी आलेले आहेत. त्या पायाला भेगा जाण्याचं काम इथं झालेलं आहे. म्हणजे जो बेस महत्त्वाचा असतो तो बेसच तुम्हाला जमलेला नाही तर ती 100 फुटी मूर्ती कशी जमेल हा खूप मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे. आज या भाजपचा त्याच पद्धतीने महापालिकेचा मी प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व पुरोगामी विचार पक्षाच्या वतीने इथं निषेध व्यक्त करतो व भविष्यामध्ये आयुक्तांनी काही दखल घेतली नाही तर ह्याच्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात आंदोलन या महापालिकेच्या समोर किंवा ज्या ठिकाणी आपण तिथं स्मारक बांधतोय त्या मोशीला नाशिक हायवे बंद करून आम्ही हे आंदोलन भविष्यात वाढवणार आहे. आयुक्तांना माझी विनंती आहे, ज्या वस्तूंना ज्या पायांना छेडा गेलेत त्या पहिल्या बदलाव मग त्या तुम्ही तिथं शिफ्ट केल्या पाहिजेत. काल आयुक्तांनी तिथली ज्या वस्तू आम्ही पाहिल्या होत्या त्या शिफ्ट करण्याचं काम ह्या 2 दिवसात होईल असं सांगितलं आहे. पण ज्या वस्तू आपल्याला नको आहे त्या वस्तू बदलल्या पाहिजेत. ज्या चांगल्या दर्जाच्या वस्तू तिथे यायला पाहिजेत त्या आयुक्तांनी पहिल्यांदा बदलून घेतल्या पाहिजेत. ही मागणी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने मी ह्या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवत आहे आणि आयुक्तांनी लवकरात लवकर त्याची दखल घेऊन झालेला भ्रष्टाचार त्याची चौकशी आपण लावा ही आपल्याला विनंती. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, महाराष्ट्राचं अर्धदैवत, बहुजन प्रतिपादक रयतेचे राजे छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता सावित्री, माता रमाई यांच्या प्रेरणादायी विचारांना प्रथम अभिवादन. आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोशी या भागामध्ये जे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक होऊ घातलेलं आहे त्या स्मारकाच्या प्राथमिक अवस्थेमध्येच जी दुर्दशा त्या स्मारकाच्या संदर्भामध्ये होते आहे या संदर्भामध्ये महानगरपालिकेचा आणि त्या सर्व यंत्रणेचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी जमा आहोत. मित्रांनो, अधिक मी बोलणार नाही, परंतु 100 कोटी रुपयापेक्षा अधिक रकमेचा हा ठेका किंवा हे कॉन्ट्रॅक्ट त्या धनेश्वर ग्रुपला दिलेला आहे. कुठेतरी गावडे नावाचे त्याचे मालक आहेत, संचालक आहेत आणि या गावडेंचा डायरेक्ट संबंध हा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या बरोबर आहे. याबद्दलचा माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कन्स्ट्रक्शनचं काम करणारी धनेश्वर ग्रुप जो आहे
त्यांना ज्या कामाचा अनुभव आहे त्या कामाच्या अनुभवाच्या अंतर्गत त्यांना जर काम दिलं असेल तर काय हरकत नाही. परंतु या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे उभे करत असताना त्यांचे चौथरे बांधण्याचा कुठलाही अनुभव नसताना किंबहुना संपूर्ण पुतळ्याचं किंवा स्मारकाचंच काम या धनेश्वर ग्रुपला महानगरपालिकेने दिलेलं आहे. आणि या धनेश्वर ग्रुपने असं म्हणतात की राम सुतार यांना हे काम दिलेलं आहे. हे पुतळा बांधण्यापुरतं काम जे आहे ते राम सुतार यांना दिलं. राम सुतार हे मोठे शिल्पकार आहेत, याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही. परंतु ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांचे वेगवेगळे अवशेष किंवा अवयव जे ज्या पुतळ्यामध्ये समाविष्ट होणार आहेत ते अवयव या ठिकाणी आणून ठेवलेले आहेत. त्याच्यातला काही भाग आणून ठेवलेला आहे. आणि पुतळा बांधण्याची प्रक्रिया ही असते, आम्हाला माहिती आहे, आम्हाला मान्य आहे की तुकड्यामध्ये पुतळा त्या ठिकाणी उभा केला जातो आणि नंतर तो जोडला जातो. परंतु जे अवशेष किंवा जे अवयव या ठिकाणी आणून ठेवले आहेत त्याची प्रतिकृती या ठिकाणी आणून ठेवली आहे, त्या प्रतिकृतींनाच तडे जाण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. एखाद्या पायाचा जर अवयव बनवायचा असेल तर बोटाचा अवयव वेगळा, गोट्याचा अवयव वेगळा, टाचेचा अवयव वेगळा असं नसतो. तो संपूर्ण पायाचा एक अवयव असतो. त्या पायाच्या अवयवाला जर तडे जाणार असते तर मग त्या कामामध्ये नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी अवशेष पडलेले आहेत तिथलं जे वातावरण आहे त्या दिवशी तुषार कामटेजींनी त्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ते दाखवलं सगळं. ज्या पद्धतीने तिथं प्रचंड घाण आहे, प्रचंड त्या ठिकाणी झुडपं उभी झालेली आहेत, त्या ठिकाणी कशा अवस्थेमध्ये ते पुतळ्याचे अवशेष पडलेले आहेत, हेच आमच्या दृष्टिकोनातून आक्षेपार्ह आहे. तुम्हाला पुतळा या ठिकाणी त्या तुकडे जमा करून बांधायचा असेल तर तो ज्या ठिकाणी बनतोय त्या कारखान्यामध्ये ते ठेवले पाहिजे. आणि ज्यावेळेला तो पूर्ण तयार होण्याच्या अवस्थेमध्ये येईल त्यावेळेला ते सगळे पार्ट या ठिकाणी आणून तुम्ही जोडले पाहिजेत. हे जर केलं असतं तर असा प्रसंग या ठिकाणी उपस्थित झाला नसता. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या संभाजी राजांना त्यांच्या आयुष्याच्या काळामध्ये ज्या लोकांनी छळलं आणि त्यांच्या मृत्यूनंतर ज्या पद्धतीची मनुवादी वृत्तीच्या लोकांनी सांगितलेल्या सल्ल्यावरून औरंगजेबाने त्यांचे तुकडे करण्याचा आदेश देऊन त्यांना त्या ठिकाणी धारातीर्थी पाडलं गेलं. त्याच मनोवृत्तीचं हे सरकार आता या ठिकाणी आपल्याकडे सत्तेवर आलेलं दिसतंय. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतरच्या त्या ठिकाणी त्यांच्या अवयवांचे तुकडे करण्यात आले, मृत्यूनंतरही त्यांचं स्मारक बांधताना तशाच पद्धतीचे अवशेष, तशाच पद्धतीनं त्यांच्या पुतळ्याच्या देहाला वापरण्यात येणाऱ्या धातूंचे तुकडे अशा पद्धतीने टाकणं याच्या मागे एक खूप मोठं षडयंत्र आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या छत्रपती शिवरायांच्या बद्दल आणि संभाजी महाराजांच्या बद्दल ज्या मनुवादी वृत्तीच्या लोकांना कधीही कसल्याही प्रकारचा अभिमान स्वाभिमान नव्हता, त्या लोकांनी त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी केलेल्या ह्या कृती आहेत असं आपण समजलं पाहिजे. मग ते मालवणचं राजकोट किल्ल्यावरच्या छत्रपती शिवरायांचं स्मारक असेल किंवा या ठिकाणी शहरामध्ये आपल्या निर्माण होणारं जे संभाजी महाराज स्मारक आहे ते असेल, यामध्ये ज्या पद्धतीने त्याची हेळसांड होते आहे, त्याच्याकडे जे दुर्लक्ष होत आहे किंवा त्याची जी अवहेलना केली जाते आहे, ते केवळ तांत्रिक मुद्दा आहे अशाचा भाग नाही, तो केवळ मेकॅनिझमचा मुद्दा अशातला भाग नाही, तर तो त्या लोकांची जी भावना आहे छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजांच्या बद्दल जी भावना आहे, ती भावना या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत ते या ठिकाणी आपल्यावर लादू पाहतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच्या मागचा हा जो सगळा जो विचार आहे, जो विषारी विचार आहे, तो आपण समजावून घेतला पाहिजे. बहुजन समाजामधल्या लोकांनी हा समजून घेतला पाहिजे. आज राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मी परवा पण म्हणालो की ते मराठा आहेत असं सांगतात, ते मराठा आहेत, छत्रपती शिवरायांच्या नावानं राज्य करतात असं सांगतात मनोज भाऊ. पण माझा डाऊट आहे, मला संशय आहे, ती मराठ्यांची औलाद असेल कदाचित, परंतु ती अनवरोस औलाद असेल. आणि म्हणून अशा पद्धतीनं ज्या पेशवाई वृत्तीनं काम करणाऱ्या लोकांच्या साथीनं उभं राहून जे छत्रपती शिवरायांचा आणि संभाजी राजांचा जो अपमान करतायत,
तो त्या षडयंत्राचा एक भाग आणि त्या भागातले त्यांचे हस्तक म्हणून एकनाथ शिंदे आज राज्यामध्ये काम करतायत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांना, आपण सर्व शंभूप्रेमी म्हणून या ठिकाणी आलो, आपण बहुजनांच्या विचाराचे एकत्रित काम करणारे बहुजनवादी कार्यकर्ते आहोत. आपण शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेंच्या विचाराने काम करणारे कार्यकर्ते आहोत. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जय भवानी जय शिवाजी हा नारा या देशामध्ये सर्वप्रथम दिला, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारसदार म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो. ज्या छत्रपती शिवरायांनी संत तुकाराम महाराजांना आपला आदर्श मानलं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानलं, छत्रपती शिवाजी राजांची रयतेच्या राज्याची कल्पना प्रत्यक्षात यावी यासाठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ लक्षात घेऊन, त्यांची कार्यपद्धती लक्षात घेऊन भारतीय संविधानामध्ये मनुस्मृतीला छेद देत बहुजनांच्या हिताचं, बहुजनांच्या अधिकाराचं, बहुजनांच्या सन्मानाचं राज्य प्रस्थापित व्हावं यासाठी म्हणून संविधानामध्ये तशा पद्धतीच्या तरतुदी केल्या. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी संविधानाच्या रक्षणासाठी आणि संविधानानं दिलेले जे आपल्याला अधिकार आहेत त्या अधिकाराचा वापर करत 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 आपण हा निषेध या ठिकाणी करतो आहोत. म्हणून भावांनो आणि बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी भ्रष्टाचार झाला का तर झाला, होणार. पिंपरी चिंचवड महानगरपालिका नव्हे तर केंद्रामधल्या सत्तेपासून, राज्यामधल्या सत्तेपासून आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सत्तेपर्यंत केवळ आणि केवळ भ्रष्टाचार करणं या उद्देशानं निवडून जाणारे लोकप्रतिनिधी आणि या भ्रष्टाचारामधनं स्वतःची घरं भरण्याचं काम करणारे आताचे हे तिन्ही आमदार, या आमदारांनी खरं तर याच्यावर प्रखर भूमिका घेऊन व्यक्त व्हायला पाहिजे होत. पण गेल्या 3 दिवसामध्ये मी गोविंद वाकडे IBN लोकमतचे पत्रकार आहेत त्यांचा त्या ठिकाणी आभार मानेन. त्यांनी पहिल्यांदा हे रिपोर्टिंग केलं आणि लक्षात आणून दिलं आणि त्याच्यानंतर तुषार भावाने त्यांच्या सहकार्याने जाऊन 2 दिवस 3 दिवस लागोपाठ त्या ठिकाणी या संदर्भामध्ये जनचळवळ उभं करण्याचा प्रयत्न ते करतायत. मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन या संदर्भामध्ये त्यांनी त्या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचं काम केलेला. पण तरीही जर या प्रशासनाला जाग येत नसेल, शेखर सिंह जर त्या ठिकाणी उलटे पालटे स्पष्टीकरण देत सुटत असतील तर याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे, हे शेखर सिंह हे तुमच्या आमच्या हितासाठी किंवा तुमच्या आमच्या भावना समजून घेण्यासाठी काम करत नाहीत, तर ते केंद्रातल्या मोदी सरकारचं आणि राज्यातल्या शिंदे सरकारचं त्या ठिकाणी गुलामी करण्याचं काम या ठिकाणी करतायत. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपण आता या महानगरपालिकेनं जे काम केलेलं आहे या ठिकाणी करू इच्छित आहेत ते 100 कोटी नाही, जसं मगाशी म्हणाला धनाजी म्हणाले की आणखी पैसे खर्च होऊ द्यात, परंतु ते स्मारक उभं करत असताना त्या स्मारकाची हेळसांड होणार नाही, अवहेलना होणार नाही याची काळजी या महानगरपालिकेच्या प्रशासनानं घेतली पाहिजे. ती घेताना ते दिसत नाहीत याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो. भावांनो बहिणींनो, पुन्हा एकदा आपण या ठिकाणी या महानगरपालिकेला जाब विचारण्यासाठी एक रस्त्यावरची एक मोठी लढाई आपल्याला या ठिकाणी लढावी लागेल. निवडणुका तोंडावर आल्यात म्हणून आपण हे बोलतोय असा भाग नाही. माझा आणि मारुती वापकरांचा इतिहास आहे. निवडणुकीच्या काळामध्ये असो नाही तर निवडणूक नसेल त्या काळामध्ये असो, ज्या ज्या वेळेला सामाजिक प्रश्न निर्माण झाले, ज्या ज्या वेळेला सर्वसामान्य लोकांच्यावर अत्याचार झाला, अन्याय झाला, त्या वेळेला कुठल्याही राजकीय दृष्टिकोन लक्षात न ठेवता आम्ही या ठिकाणी रस्त्यावर येण्याचं काम केलेलं आहे. लोकांना एकत्र करण्याचं काम करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण मंडळी करत असतो. त्यावेळेला असं कुणाला वाटतं असेल की आता संभाजी महाराज स्मारक परवा ते जसं ते काय नाव त्यांचं त्या उपमुख्यमंत्री कोण आहे देवेंद्र फडणवीस, ते म्हणले ना याच्यामध्ये राजकारण करतायत, तर त्यांचा सांगण्याचा मुद्दा जो आहे ते आपल्याला भरकटवून पाहतायत आणि माझं वारंवार म्हणणं आहे, वारंवार मी सांगतोय की उगाच ताकाला जाऊन भांडीला पडण्यामध्ये काय अर्थ नाही. हे राजकारणच आहे. आम्हाला राजकारण करायचं आहे म्हणून हो, जर बहुजनांच्या हिताच्या विरोधामध्ये, बहुजनांच्या अस्मितेच्या बद्दल जर इथलं सरकार जर संवेदनशील नसेल तर ते संवेदनशील सरकार बदलून टाकण्यासाठी म्हणून जे करावं लागेल त्यालाच राजकारण म्हणतात.
आणि मग त्याच्यासाठी जर छत्रपती शिवरायांचा पुतळ्याचा मुद्दा असेल, त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा असेल, त्याच्यामध्ये इथल्या महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा असेल, त्याच्यावर इथल्या लहान लहान चिमुरड्या मुलींच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा प्रश्न असेल, त्याच्यावर या ठिकाणी दलितांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा प्रश्न असेल, त्याच्यावर मराठवाड्यामध्ये किंवा इतर ग्रामीण भागामध्ये इथल्या दलित आदिवासी आणि अल्पसंख्याक लोकांच्यावर होणारे अन्याय अत्याचार असतील, हे सगळे मुद्दे, हे सगळे प्रश्न सामाजिक नाहीत तर राजकीय पक्ष आहेत आणि त्याचं उत्तर राजकारणामध्ये शोधावं लागेल. आणि म्हणून उगाच आम्ही राजकारण करत नाही असं म्हणायचं काही कारण नाही. हे त्या ठिकाणी शरद पवार साहेबांना पण माझी विनंती आहे की हे राजकारणच आहे. उगाच लोकांच्या भावना जपण्यासाठी म्हणून आम्ही राजकारण करत नाही असं म्हणू नका. आम्हाला राजकारणच करायचं आहे. या विषयाचं राजकारण झालं पाहिजे, कारण का सत्तेवर राजकारणाच्या माध्यमातून ही लोक येत असतात आणि हे सत्तेवर आल्यानंतर आमच्या जर बहुजनांच्या आमच्या या सगळ्या बहुजन महापुरुषांचा अपमान अवमान करत असतील तर त्यांना त्या माध्यमातून उत्तर द्यावं लागेल. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे की तुमच्या जगण्याचा प्रत्येक प्रश्नाशी राजकारण निगडीत आहे आणि तुमच्या जगण्याचे सगळे प्रश्न सोडवायचे असेल तर राजकारणाची सूत्र तुम्हाला ताब्यामध्ये घ्यावी लागतील. आणि राजकारणाची सूत्र ताब्यात घ्यायची असेल तर राजकारण न करता हे तुम्हाला करता येणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा मी या शेखर सिंह असतील यांचा निषेध तर करतोच आहे, पण त्याचबरोबर भोसरीचे जे विद्यमान आमदार आहेत, भारतीय जनता पक्षाचे महेश लांडगे, ज्यांच्या पुढाकारातून निर्माण होणारे हे स्मारक, जसा मगाशी नरेंद्रने उल्लेख केला संविधान भवनाचा सुद्धा 6 वर्षापूर्वी संविधान भवन या ठिकाणी मंजूर झालं, परंतु त्याचं काम अजूनही सुरू झालेलं नाही. याच्यामध्ये राजकारण ती मंडळी करतायत, याच्यामधलं राजकारण त्यांच्याकडनं सुरू आहे आणि त्याचा प्रतिवाद आम्ही या ठिकाणी तशाच पद्धतीने करणार हे आपण समजून घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा मी या ठिकाणी या महानगरपालिकेला विनंती करतो, जसं मनोज भाऊनी जे तांत्रिक मुद्दे उपस्थित केले, ते ब्रॉन्झ कुठल्या मटेरियलमधनं तयार केलेलं आहे, ते अल्युमिनियम मधनं तयार केलेलं आहे का स्टेनलेस स्टील मधनं तयार केलेलं आहे हे पाहिलं पाहिजे. अरे तुम्ही त्या ठिकाणी ते कार्बन स्टील वापरा ना, आमचं काय म्हणणं नाही. ज्याला कार्बन स्टील ज्याला खूप मोठा खर्च येतो ते वापरा, आमचं काय म्हणणं नाही. परंतु आमच्या महापुरुषांचा अवमान, आमच्या महापुरुषांच्या प्रतिमांच्या गुणवत्तेमध्ये कुठल्याही प्रकारचं निकृष्ट दर्जाचं काम आम्ही इथून पुढच्या काळामध्ये मान्य करणार नाही. एकदा महाराजांना तुम्ही कोसळवलं, छत्रपती शिवराय जर आपण म्हणतो आम्ही या महाराष्ट्राचं नव्हे तर अख्ख्या देशाचा आराध्य दैवत आहे, ज्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या षडयंत्रातनं, तुमच्या भ्रष्टाचारामुळं, तुमच्या चुकीच्या कामामुळं, तुम्ही चुकीचा दिलेल्या कॉन्ट्रॅक्टरमुळं, तुम्ही त्या ठिकाणी मूर्ख माणसाला दिलेल्या कामामुळं त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जो अवमान झालेला आहे त्याचा हिशोब तुम्हाला विचारल्याशिवाय या राज्यातली बहुजन समाजातली जनता गप्प बसणार नाही. हा इशारा मी या ठिकाणी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री, कसले घंट्याचे पालकमंत्री, ते अजित पवार आहे ना पालकमंत्री, अरे आता आहे ना, अजून मेला नाही तो, अजून कुकू लावलाय आपण त्याचं, आलं का लक्षात. त्याच्यामुळं एकदा अजित पवारांना सुद्धा मी या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो की दादा, देवेंद्र भाऊ तो काय म्हणा, देवा भाऊ म्हणतो तो स्वतःला, काल काहीतरी म्हणलं त्या नागपूरमध्ये कुठेतरी, देवा भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत काळजी करायची नाही. देवा भाऊ श्रीनिवासचं नाव घेतो साला, हा देवा भाऊ. आणि मग हे एकनाथ शिंदे नायक का, एकनाथ शिंदे नायक का, ह्याला काय कळत नाही. तर ह्या सगळ्यांना मी इशारा देऊ इच्छितो की आता इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या अंगावरचे कपडे जर नीट ठेवायचे असतील, तुम्हाला जर या महाराष्ट्रामध्ये ताठ मान करून उभं राहून फिरायचं असेल तर आमची मान तुम्ही ज्या या आमच्या महापुरुषांचा अवमान करून खाली घातलेली आहे ती पहिल्यांदा सक्षमपणे त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या उपाययोजना करून त्या ठिकाणी त्या आमच्या महाराजांच्या त्या
स्मारकाला न्याय देण्याचं काम तुम्ही सर्वांनी करा, अन्यथा तुमचा न्याय कसा करायचा हे या देशातली जनता ठरवेल, अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी मी देतो. आणि पुन्हा एकदा या महानगरपालिकेचा आणि या पुतळ्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे लोक ह्याच्यामध्ये सहभागी आहेत त्या सर्वांचा निषेध करून या ठिकाणी आपलं आंदोलन हे अधिक व्यापक कसं करता येईल, तुषार भाऊ, अधिक व्यापक कसं करता येईल, सतीश, हे आंदोलन अधिक व्यापक केलं पाहिजे आणि ते व्यापक आपण आंदोलन करण्याचा निर्धार आपण या ठिकाणी करूया. या ठिकाणी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिकृती या ठिकाणी आणलेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जो अवमान या ठिकाणी मोशीमध्ये झाला आहे त्याच्याबद्दलचा आत्मक्लेश म्हणून किंवा त्याच्याबद्दलचा पश्चाताप म्हणून या ठिकाणी त्यांना दुग्धाभिषेक करण्याचं काम या ठिकाणी आमचे सर्व सहकारी करतायत आणि त्या पद्धत ते दुग्धाभिषेक झाल्यानंतर हा कार्यक्रम संपेल. छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊबा साहेबांचा, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊबा साहेबांचा, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा. माफ करा, माफ करा महाराज, आम्हाला माफ करा महाराज, आम्हाला माफ करा. अरे या सरकारचं करायचं काय, अरे या सरकारचं करायचं काय, अरे या आमदाराचं करायचं काय, अरे या आमदाराचं करायचं काय. महाट सरकार मुर्दाबाद, अरे शिवद्रोही सरकार मुर्दाबाद, अरे शिवद्रोही सरकार मुर्दाबाद, अरे गद्दार सरकार मुर्दाबाद, अरे गद्दार सरकार मुर्दाबाद. इथे आज आपण अगदी कमी वेळेत, काल पाहिलं आपण मोशीला छत्रपती संभाजी महाराजाचे जे काही मोजडे आणून ठेवलेले आहेत त्याला तडा गेलेला आहे आणि त्याच्या निषेधात जे काही शंभूप्रेमी आहेत ते इथे लवकरात लवकर